नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी. तर त्यासाठी पाव किलो शेंगा घेतल्यात, धुवून घेतल्यावरली साल काढून घेतली आणि लांब लांब कट करून घेतलं. त्यानंतर बघा पातेलं ठेवलं गॅसवर, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि कट केलेल्या शेंगा घालून घेतल्या. आता सोबतच मी याच्यामध्ये 1 चमचा हळदी पावडर घातलं. आता शेंगा शिजतात तोपर्यंत वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी बघा इथं 1 कांदा घेतला लांबका कापून आणि थोडंसं खोबरं बारीक कट करून घेतले. त्यासोबतच अर्धा वाटीना भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1 चमचा तीळ घेतल्या, 5-6 पाकळ्या लसूण घेतला आहे, 1 तुकडा अद्रकाचा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतल्या. आता सगळ्यात पहिलं आपल्याला लगेच आता याला भाजून घ्यायचं आहे. त्या अगोदर बघा खोबरं घातलं, थोडंसं तेल घातलेलं आहे. तुम्ही न तेल घालताही खोबरं भाजून घेऊ शकता. त्यानंतर तीळ घातली आणि चांगलंसं परतवून घेतलेलं आहे. आता हे परतवलेलं काढून घ्यायचं खोबरं आणि तीळ. त्यानंतर बघा कांदा घालायचा आहे, सोबतच लसूण आणि अद्रक घालून चांगलंसं लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आणि ह्याला परतवून घेत आहे. तर बघू शकता इकडं दुसऱ्या साईडला शेंगाई छान अशा शिजलेल्या आहेत आणि कांदा हे परतवून झाला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली, त्याला मिक्सरच्या बघा खोबरं, कांदा, कोथिंबीर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि त्याचं वाटण तयार करून घेतलं. लगेचच कढई ठेवली गॅसवर गरम करायला. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घातली. चांगली तडतडली जिरी मोहरी. तर त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. तिखट घालून झाल्यानंतर याच्यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं आणि तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता वाटण चांगलं परतलं गेलं आहे. त्यानंतर 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा काळं तिखट घालायचं. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1.5 चमचा मी याच्यामध्ये धने पावडर घातलं आणि चांगलं असं परतवून घेतलं. आता हे परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये मसाले जळू नये त्याच्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे. त्यानंतर आता याला छान असं तेल सुटू द्यायचं आहे. त्या अगोदर मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं. आता शेंगदाण्याचं कूट तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता, नाही घातलं तरी चालेल, पण शेंगदाण्याच्या कुटांना भाजी खूप छान लागते. त्यानंतर मसाला आळणी लागू नये त्याच्यासाठी थोडंसं मीठ घातलं आणि ह्याला तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं. आता त्यानंतर शेजलेले शेंगा घालायचे आहेत आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर इथं थोडंसं मला मीठ कमी वाटत होतं, त्यासाठी थोडंसं मीठ घालून घेतलं. चांगलं मिक्स करून 10 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आणि एकदम सोप्या पद्धतीनं एकदम झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तुम्हाला रेसिपी आवडलेली